नीट पेपर फुटी प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरलाय। लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि स्वप्नावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। आतापर्यंत नीट पेपर फुटी प्रकरणात देशभरातून 10 जणांना अटक करण्यात आली। विशेष म्हणजे महाराष्ट्रातून 6 जणांना सीबीआयने बेड्या ठोकल्यात। लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचा चुरोडा करणारे 10 जणांचे चेहरे आता देशासमोर आलेत। पण नीट परीक्षेचा पेपर फुटला आहे हे ज्यांनी पहिल्यांदा देशाला सांगितलं आणि शिक्षण व्यवस्थेला लागलेली वाळवी ज्यांनी समोर आणली ते शिक्षक शशिकांत सुतार नेमके कोण आहेत? त्याने नीट परीक्षे फुटीचा भांडाफोड कसा केला? पेपर फुटला हे पहिल्यांदा त्यांच्या लक्षात कसं आलं आणि एनटीए आणि संबंधित यंत्रणांचा त्यांना प्रतिसाद कसा मिळाला? सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। नीट पेपर फुटी प्रकरणाचा पर्दाफाश करणारे शशिकांत सुतार यांचं नाव सध्या देशभरात चर्चेत आहे। राजस्थानचे प्रमुख एज्युकेशन हब मानल्या जाणाऱ्या सीकरमधील शशिकांत सुतार यांच्याकडे लाखो विद्यार्थी सध्या आशेने पाहत आहेत। शशिकांत सुतार हे घोटाळा उघडकीस आणणारे तेच धाडशी व्यक्ती आहेत ज्यांनी एनटीए आणि तपास यंत्रणेसमोर सर्वात आधी या गैरव्यवहाराचा कालाचिटा उघडा केला। त्यासंबंधी भक्कम पुरावे सादर केले, पण त्यांना पेपर लीक झाल्याचं कळलं। ती स्टोरी एकदम इंटरेस्टिंग आहे। त्याचं झालं असं की 3 मेला नीट परीक्षा संपल्यानंतर शिक्षक शशिकांत सुतार नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेची पडताळणी आणि उत्तरपत्रिका तयार करण्याचं काम करत होते। त्यानंतर ते त्यांच्या घरमालकाला भेटायला गेले। त्यावेळी घरमालकाने त्यांच्या मोबाईलमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली एक PDF दाखवली आणि विचारलं की यातले काही प्रश्न आजच्या नीट परीक्षेमध्ये आले होते का? सुरुवातीला सुतार यांनी ती PDF साधा गेस पेपर असेल असं समजून पाहायला सुरुवात केली। पहिल्या काही प्रश्नांमध्ये साम्य दिसलं नाही, पण पुढे जाऊन त्यांनी पाहिलं की अनेक प्रश्न मुख्य नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी हुबेहूब जुळत आहेत। विशेष म्हणजे प्रश्नांचा क्रम आणि स्वरूपही तसंच होतं। हे पाहिल्यानंतर त्यांना संशय आला की हा फक्त गेस पेपर नसून पेपर लीक झालाय। सुरुवातीला त्यांना फक्त शंकाच होती, पण खात्री करण्यासाठी त्यांनी इतर विषयांच्या PDF ही तपासल्या। त्यांच्या सहकार्याने बायोलॉजीची PDF पाहिल्यानंतर त्यातही याच प्रकारचं मॅचिंग आढळलं। त्यामुळे त्यांचा संशय अधिक बळावला। महत्त्वाचं म्हणजे या PDF परीक्षा होण्याच्या 2-3 दिवस आधीपासून व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर फिरत होत्या। त्यामुळे शशिकांत सुतार यांनी त्यांच्या सहकार्यांना खात्री वाटली की हा गंभीर प्रकार आहे। त्यानंतर त्यांनी तातडीनं प्रशासनाशी संपर्क साधला आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली। इथूनच नीट पेपर फुटी प्रकरणाची चर्चा देशभर सुरू झाली। सुरुवातीला शशिकांत सुतार यांना कोणत्याही विद्यार्थ्याकडून थेट तक्रार आली नव्हती किंवा पेपर फुटलाय अशी कोणती स्पष्ट माहिती दिली नव्हती। पण जेव्हा त्यांनी व्हायरल PDF आणि मूळ प्रश्नपत्रिका एकत्र तपासली तेव्हा त्यानंतर एक गोष्ट स्पष्ट जाणवली, ही माहिती फक्त काही लोकांपुरती मर्यादित राहिली नसावी। कारण सोशल मीडियावर एखादा मेसेज किंवा एखादी गोष्ट व्हायरल झाली की ती नेमकी किती जणांपर्यंत पोहोचते हे सांगणं जवळपास अशक्यच असतं। आणि हीच गोष्ट सुतार यांच्या मनात सतत खटकत होती। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित परीक्षा आणि तिचे प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच सोशल मीडियावर फिरत होते हे लक्षात आल्यानंतर त्यांनी वेळ न दवडता थेट प्रशासनाकडे धाव घेतली। संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकार समजून सांगितला। यामध्ये SP अधिकाऱ्यांनीही त्यांना चांगलं सहकार्य केलं। त्यानंतर सुतार आणि त्यांच्या टीमने हा विषय फक्त स्थानिक पातळीवर न ठेवता थेट राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला। त्यांनी NTA, CBI आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला सविस्तर ईमेल पाठवले। त्या ईमेलमध्ये व्हायरल PDF प्रश्नपत्रिकेशी असलेले साम्य आणि त्यांना आलेला संशय याची माहिती देण्यात आली। विशेष म्हणजे ईमेल पाठवल्यानंतर अवघ्या 2 ते 3 तासातच हालचाली सुरू झाल्या। वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना फोन येऊ लागले। चौकशी सुरू झाली। NTA मधील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला। शेख सिंग नावाच्या अधिकाऱ्यांचा फोन आल्याचंही सुतार यांनी सांगितलं। त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगितली। कोणती PDF होती, प्रश्न किती मॅच झाले, ती कुठे व्हायरल झाली होती, अशा अनेक गोष्टीबाबत चर्चा झाली। मात्र सुरुवातीला पाठवलेल्या ईमेलमध्ये एक अडचण होती। फाईलचा आकार मोठा असल्यामुळे सर्व पुरावे आणि स्क्रीनशॉट जोडता आले नव्हते। त्यामुळे सुतार आणि त्यांच्या टीमने नंतर पुन्हा स्वतंत्र सर्व साक्ष, स्क्रीनशॉट आणि उपलब्ध पुरावे अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे पाठवले आणि इथूनच या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे सरकू लागला। सुरुवातीला अनेकांना वाटत होतं की हा फक्त सोशल मीडियावरचा दावा असेल, पण जसे जसे पुरावे समोर येऊ लागले तसे तसे तपास यंत्रणांनाही या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं आणि पुढे देशभरात उघड झाला नीट पेपर फुटीचा मोठा रॅकेट। आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये पुढे आली काही मोठी धक्कादायक नावं। लातूरमधील प्रसिद्ध RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोठेगावकर यांचं नाव तपासात पुढे आलं। मेडिकल प्रवेश परीक्षासाठी विद्यार्थ्यांना तयार करणाऱ्या या मोठ्या कोचिंग नेटवर्कचा पेपर फुटी रॅकेटशी संबंध असल्याचा संशय CBIने व्यक्त केला। त्यानंतर चौकशीचं जाळं आणखी मोठं होत गेलं। प्राध्यापक PP कुलकर्णी यांना
यांनाही सीबीआयने ताब्यात घेतलं. शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठित नाव असलेल्या कुलकर्णी यांच्यावर पेपरफुटी साखळीशी संबंधित असल्याचा आरोप आहे. तर प्राध्यापक मनीषा मंढारे यांच्यावरही आपल्या पदाचा गैरवापर केला आणि पेपर बाहेर काढण्यात मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं. नाशिकमधील शुभम खैरनार हे नावही तपासात पुढे आलं. सीबीआय यांच्या प्राथमिक तपासानुसार तो आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना टार्गेट करत होता आणि मोठ्या पैशांच्या बदल्यात पेपर पुरवण्याचं काम करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. दरम्यान लातूर आणि नाशिकमध्ये सीबीआयने मोठ्या प्रमाणावर छापेमारी आणि चौकशी सुरू केली. काही डॉक्टर, क्लासेस संचालक आणि संशयित माध्यमांचीही चौकशी करण्यात आली. तपास जसा पुढे जातोय तसं या रॅकेटचं जाळं किती मोठं होतं याचं धक्कादायक तपशील समोर येत आहेत. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेली नीट सारखी परीक्षा जर अशा रॅकेटच्या विळाख्यात अडकत असेल तर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कोणावर? बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि शशिकांत सुतार यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लगावबत्ती.